मर्द इतना ताकतवर है तो यहाँ आकर मारो। वो आएगा, भूतिया साई की तरह आएगा, आत्मा निकालेगा। अबे उसे मारा किसने? मॉम। अश्विन, 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 बघितलं का? आपला पोरगा परत आलाय। लेखक कसा आहेस रे? मी ठीक आहे। दिसत नाही का तुम्हाला किती सुकला आहे तो? अश्विन, तुला आता मी ना रोज चांगलं चांगलं खायला घालणार। ये तुला मी चांगलं देते खायला। ये दुर्गा, थांब। अक्षरांना अश्विनला जेलमधून सोडवून आणलाय म्हणून तिनं त्याला या घरात राहायची परवानगी दिलेली नाही। तिचा काय संबंध? आणि ती कोण ठरवणार माझा लेक कुठे राहणार ते? आणि तिचा काय अधिकार आहे आईचा आणि लेकाची ताटातूट करायचा? ही कोण लागून गेलीये मोठी? ही तीच आहे जिनं तुझ्या लेकाला जेलातून सोडवून आणला आहे। तिच्या नावानं खडे फोडतीयस, पण तिनंच अश्विनला जेलमधून बाहेर काढलंय हे विसरू नको। आज तिच्यामुळे या घरात उभा आहे तो, नाहीतर पडला असता तिथंच खिचपत। अगं जरा तरी माणुसकीनं वाग। अक्षरानं लई मोठे उपकार केले आहेत तुझ्यावर। तिचे आभार मानायचे सोडून तिलाच काय बोल लावतीयस? बरोबर आहे, अक्षरामुळेच आज अश्विन इथं बाहेर आहे। अश्विन, तू अक्षराचा आभार मानाय पाहिजेस। अक्षरा। अश्विन, अरे तू काय? याने आभार मानायला सांगितले की तुला की चालला? अरे विसरलास का? हिच्याचमुळे तर तू जेलमध्ये गेला होतास ना? आणि ही काय भीक घालणार आहे आपल्याला? हा कुठला न्याय आहे? तू काय बी ऐकू नकोस तिचं। तुला सांगितलंय ते कर। स्वतःच्या पोराला गुडघे टेकायला लावा आणि मग त्यालाच घराच्या बाहेर काढा। या समद्यानी मिळून त्याला घराच्या बाहेर काढताना तुम्ही असंच बघत राहणार आहेत का? अहो बाप आहेस का कोण आहेत तुम्ही? दुर्गा, तुझा लेक कुठली लढाई नाही जिंकून आलेला, जेलची हवा खाऊन आलाय आणि अजून त्याची शिक्षा संपलेली नाही। अक्षरानं केस मागे घेतली म्हणून त्याची शिक्षा कमी झालीये आणि आज जेलच्या बाहेर आहे तो। वहिनी शांत व्हा, तुमचं समज बरोबर आहे। आज अक्षरामुळेच अश्विन बाहेर आहे। इथं समध्यासनी भेटून ठरल्याप्रमाणे तो बाहेर जाईल। तेच अपेक्षित आहे आणि त्यात कोणी मध्ये बोललेलं मी खपवून घेणार नाही। अश्विन, वहिनी साहेबांच्या पायावर डोसकं ठेवून माफी माग। काकी, पुरे आई अंबाबाई समोर उभा आहेस याची तरी लाज बाळग। पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना या घरात जागा नाही।
हे अक्षरा, तुला लय आनंद झाला असेल ना? अगं एक शब्द सुद्धा मध्ये बोलली नाहीस तू. सूर्यवंशी घराने फोडायलाच निघाली आहेस ना तू? दुर्गे, बस झालं तुझं. एक सबूत बोलू नकोस पुढं. तुम्ही काय बी ठरवा, पण माझ्या लेकाला मी ह्या घरातून कुठूनच जाऊन देणार नाही. हिचा डाव काय बी असेल, पण हिच्या आधीपासनं अश्विनचा ह्या घराशी आणि ह्या माणसाशी संबंध आहे. सुंदर बरोबर तो इथे लहानाचा मोठा झाला आहे आणि तो बी ह्या घराचा लेख आहे आणि हिच्या बहिणीचा नवरा आहे. ही माप काय बी बोलल, पण मी हिचं काय बी चालू देणार नाही. ही शर्वरीच माझ्या अश्विनला या घरात थांबू शकते. हिच्या प्रेमाखातर अक्षरा नक्कीच अश्विनला थांबून घेईल. शरू, तुला समजलं का? अश्विन आलाय. तुझं आता फोटोकडे बघून रडण्याचं दिस गेलं. तुझं दुःख, तुझं प्रेम लपून ठेवायची काय बी गरज नाही. तुझा हक्काचा माणूस आलाय. हक्काचा माणूस? प्रेम? तुझं प्रेम, तुझा अश्विन. मला माहित आहे तुझं अश्विनवर जीवापाड प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय आयुष्य काढण्याचा विचार बी तू करू शकत नाही. नवरा किती बी चुकला ना तरी त्याच्या चुका बायको पोटात घालते आणि आयुष्यभर त्याला साथ देते. विश्वासानं आपलं नातं पुन्हा उभं करते. बायको नवऱ्याची सावली असते, ते त्याला कधीच एकटं पडू देत नाही. कायम त्याचा हात ती असा पकडून ठेवते. पण तू असं राग मनात धरून राहू नकोस, नाहीतर तू स्वतःच्या हाताने स्वतःचा संसार उद्ध्वस्त करशील बघ. आणि तुझी बहीण, ती एका मुलाला त्याच्या आईपासनं आणि एका नवऱ्याला त्याच्या बायकोपासनं वेगळं करेल. पण मला माहित आहे तू असं काय बी होऊन द्यायची नाहीस. चल अश्विनला भेट, तुला लई बरं वाटेल. त्याच्याशी बोलून मोकळं हो आणि तुम्ही दोघांनी तुमच्या आयुष्याची परत नव्याने सुरुवात करा. अक्षरा, मासा बरोबर माझ्या जाळ्यात अडकला आहे. हो, आता तुला वहिनीवर प्रेम झालंय. हा, दुसरा कुठला मुहूर्त काढायला लावू नको. बिंदास्त बोलायचं, जास्त विचार करू नको. हा, थांब. स्टार्ट. अक्षरा, आय लव, आय लव. आय अरे पुढचं बोल की. आय लव, आय आय लव. आय. अरे तुझ्या माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली. सुंदर लवकर बोला. बारक्या, रेशन दुकानात जाऊन तांदूळ मागणं इतकं सोपं वाटतंय तुला हे? मग कुणाची किडनी मागणं इतकं अवघड बी काम नाही. सुंदर, हे बघ, आजच्या आज ना वहिनीला तुझ्या मनात काय आहे ते कळलंच पाहिजे. आणि जर नाही बोललास ना तर बघ, हे नुसतं आय 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 हे सगळं पाठवीन वहिनीला, मग त्या समजून घेतील काय ते. अयो, कशाला आत्ताच पाठवून ए, देतील बारक्या, का? थांब ना. बारक्या फोन दे इथं. माझा आहे. बारक्या फोन दे इथं. माझा फोन आहे. बारक्या फोन दे माझा- इथं. काय काय आय आय. काही होतंय का तुम्हाला? घशात काय अडकलंय का? आय
आई कुठे आहेत? आता आई आठवायला लागली कर तुला? एक मिनिट, काही काम आहे का त्यांच्याकडे? मी बोलवू का त्यांना? नाही नाही नाही, काय काम नाही. हे बाक्या ग बस, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. ते तुमच्या संग जरा बोलायचं होतं. मलाही बोलायचंय. मॉमने सांगितल्यासारखं याला इमोशनल ब्लॅकमेल करायलाच हवं. सुंदर, सुंदर मला माफ कर. सुंदर, अरे मला नाही माहिती कसं झालं. प्लीज प्लीज मला माफ कर. मी खरंच हे मुद्दामून नाही केलं. सुंदर मला प्लीज एक चान्स दे. सुंदर प्लीज प्लीज मला एक चान्स दे. सुंदर, अहो पर तुम्ही कोण आहात आणि माझी का माफी मागताय? हो, ह्याची तर मेमरी गेली. दॅट्स गुड. आता मला माफी मागायची गरजच नाही. अरे सुंदर, असं काय करतोयस? अरे तू तुझ्या भावाला विसरलास? अरे सुंदर, मी अश्विन. सुंदर, अरे तुझे लाडके प्रताप काका, त्यांचा मुलगा सुंदर. अरे आपल्या दोघा भावाभावांची जोडी अरे दृष्ट लागण्यासारखी होती. आठव ना काहीतरी. सुंदर, अश्विन तुझा भाऊ आहे, जीवा भावाचा. आणि नुसतं भाऊच नाही तर तुझ्या मेहुणीचा नवरा बी आहे. ही शर्वरी तुझी मेहुणी. शर्वरी, अगं सांग की त्याला. शरू, 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 अगं मी खबरदार मला हात लावलास तर. तुझा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये. खूप प्रेम केलं मी, जीव लावला तुला. सगळ्यांना विरोध करून लग्न केलं तुझ्याशी. तुझ्यासाठी माझ्या ताईवर अविश्वास दाखवला मी. आणि तू काय केलंस रे? फसवणूक केलीस माझी. प्रेमाचं नाटक करून माझा वापर करून घेत राहिलास आणि मागे नको ती कारस्थानं केलीस. आणि अशा व्यक्तीवर मी विश्वास ठेवू? शक्य नाही. आई, बरं केलं तुम्ही मला इथे आणलं. सगळ्यांसमोरच सांगते, माझं अश्विनवर आता 1% प्रेम नाहीये. आणि हो, नव्याने सुरुवात करणार मी, पण माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणार. तुमच्या या अश्विन सोबत नाही. हा लायकीचा नाहीये कुणाच्याही माफीचा. जीजू, तुम्ही ह्या चक्रात पडू नका. ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही फक्त ताईवर विश्वास ठेवा. ताईने या अश्विनला जेलमध्ये टाकलं होतं तेच बरोबर होतं. तुम्ही समजे ना हिचे प्यादे झाले आहेत. शर्वरी, तुला आत्ता नाही समजणार, पण तुझी बहीण तुझा संसार मोडती आहे.
अगं बर्बाद होशील, आयुष्यभर एकटी राहशील तू. ही तुझी बहीण माझ्या लेकाला बाहेरच्या देशात घालवायला निघाली. कोण आहेस ग तू माझ्या लेकाला इथनं जायला सांगणारी? एक दिवस नाही, माझा लेक कायमच इथे राहणार आहे. आणि तुला नाती नको असतील आणि नसतील जपायची ना, तर तुलाच इकडनं बाहेर काढते मी. बस. अक्षराबद्दल एक शब्दही बोलायचा नाही, नाहीतर माझ्या संग गाठ आहे. यांनी ह्या घरासाठी काय काय केलं आहे ना, ते नीट डोळे उघडे ठेवून बघा. यांनी ह्या घराचं, या घरच्यांचं कायम रक्षणच केलं आहे. आणि अश्विनपासून या घराला धोका असेल तर त्यानं एक दिवस बी या घरात राहू नये. सुंदर, लई चुकीचं बोलतो आहेस तू. माझ्या लेकाला त्याच्या हक्काच्या घरातून बाहेर काढायला निघालायस ना? ठीक आहे, बघून घेते मी. अश्विन, चल चल. जिजू, तुम्ही यांच्या बोलण्याचा फार विचार करू नका. अहो, थँक्यू. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर उभे आहात याची जाणीव करून दिली. चांगलं खडसावलं अश्विनला. अहो, त्यात काय एवढं? तुम्ही या घरासाठी लय केलंय बघा. त्यामुळे तुमची साथ देताना आम्हाला मागचा पुढचा विचारच करावा लागत नाही. बघितलं ना त्या अक्षराने समदानावर कशी जादू केली आहे. समदाने आपल्या खिशात घालून ठेवलंय. बघितलं मॉम, सगळं बघितलं. आणि ऐक, आता आपण इथं टिकून राहणं खूप कठीण आहे. आपल्याला आता दुसरा कुठला तरी ऑप्शन शोधावा लागेल. दुसरा कोणता बी पर्याय शोधू नका. अश्विनला नवं आयुष्य मिळालंय, त्याचं सोनं करा. त्याची पुन्हा माती नका करू. अक्षरानं अश्विनला मोकळं केलंय. तुम्हाला तिच्या ऋणात राहता येत नसेल तर ठीक आहे, पण उगा तिच्या विरोधात जाऊन कटकारस्थान तरी करू नका. अश्विन, तिनं केलेल्या उपकाराची जाण ठेव बाळा. लय मोठा हो. तुम्हाला लयच पुळका यायला लागलाय तिचा. तुमची पोर ती आहे का अश्विन? माझा लेक अश्विनच आहे. फक्त त्यानं बी आता अक्षरासारखं वागावं एवढंच मला वाटतंय. त्यानं अक्षराप्रमाणे समध्यासनी बांधून ठेवावं, चांगला विचार करावं, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही काय संन्यास बिन्यास घ्यायच्या मार्गावर आहात की काय? तुमचं हे प्रवचन ऐकतात ना कोणाला रस नाही आहे. तुमचं म्हणणं म्हणजे ते मूर्खपणाचं ठरेल असंच ना? पण बोललेलं काहीच वाया जाणार नाही. उलट काकांचं जर अश्विनने ऐकलं ना तर त्याचं आयुष्य मार्गीच लागेल. चुकीच्या मार्गी लागल्याचे परिणाम काय होतात हे एव्हाना कळलंच असेल नाही का? अश्विन, निक,
मॉम येतो मी. मी याचा बदला घेणार, तू काळजी करू नको. डॅड, अरे काय सांगितलंय कळतंय ना मग तुला? नको येळ घालूस आता इथे. चल. अक्षरानं याला हाकलवून लावला. बघा आमची डाळ शिजणं लय अवघड आहे. इतकी मोठी चूक केली नसती तर कदाचित अश्विन. एक ध्यानात ठेव, एका आईला आणि तिच्या पोराला वेगळं करून चांगलं नाही केलंस तू. याचा परिणाम तुला लवकरच भोगावं लागतील. मी हा गप्पा बसणाऱ्यातले नाही.